गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातल्या राजकीय वादाचा एक नवा अंक आता पुन्हा सुरू झालाय। कारण काही भागात शिंदेंमुळे भाजप कार्यकर्त्यांची परवड झाल्याचं म्हणत नाईकांनी शिंदेंच्या शिवसेनेचं नामोनिशाण मिटवण्याचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे तितकीच तिखट प्रतिक्रिया शिवसेनेकडूनही आली आहे। नाईकांवर टीका करताना शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी नाईकांची तुलना श्वानासोबत करत त्यांच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत। नेमकं काय घडतंय यावरून पाहूयात। नवी मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले। इतकंच नाही तर भ्रष्टाचाराचे आरोप करत शिंदेंचं पद जाईल आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल असंही त्यांनी म्हटलं होतं। ज्या हरामखोरीचा पैसा त्यांचे लोक लुटतात ना, तो बंद करा। की करतात ना, त्याच्या पापाची फळं लवकर उजेड येतील। हे पद जाईल आणि वेल पडली तर जलमध्ये जाईल। आता हे झालं निवडणुकी दरम्यानचं वक्तव्य। असं वाटलं निवडणुकीनंतर तरी आरोप प्रत्यारोपांचं सत्र थांबेल, पण गणेश नाईकांनी झी24 तास सोबत बोलताना निवडणुकीनंतर सुद्धा विरोध कायम असेल असं जे म्हटलं होतं, अगदी तसंच आता घडतंय सुद्धा। कारण पुन्हा एकदा त्यांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची परवड झाल्याचा दावा नाईकांनी केला। तसंच शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीमुळे तिथला कार्यकर्ताही खुश नव्हता असं नाईकांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाच्या घोड्यांचे लगाम खेचली गेली, कल्याणमध्ये सुद्धा लगाम खेचली गेली। आता ठीक आहे की अखिल भारतीय पक्ष भाजप आहे, पक्षाला जे अभिप्रेत आहे ते देशामध्ये, राज्यामध्ये आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावं। आणि एकदा भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे, एकदा आदेश आला का तो पाळला जातो, म्हणजे कोणाच्या मनात इच्छा असो अगर नसो। आणि माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी ठाण्याला, कल्याणला, इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली। आणि हे माझ्यासारख्याने कोण बोलणार आहे? नाईकांनी ज्या ज्या भागांचा उल्लेख केलाय तो सगळा भाग शिंदेंचा राजकीय प्रभाव असलेला आहे, त्यामुळे त्याला शिंदेंचा बालेकिल्ला म्हटलं जातं। पण पक्षाने परवानगी दिली तर तिथून शिंदेंचं नामोनिशान साफ करून टाकू असा इशाराही गणेश नाईकांनी शिंदेंना दिलाय। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामोनिशान साफ करून टाकावं, हे मी आज परत बोलतो। पण तर काय, आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे। नाईकांच्या या विधानामुळे विरोधकांनाही शिंदेंवर टीकेची आयती संधी मिळाली। मग संजय राऊतांनी सुद्धा या वादात उडी घेत नाईकांचं समर्थन करत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत। मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे। ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं। गणेश नाईक गेले सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही। तर गणेश नाईकांच्या टीकेचा शिवसेना नेत्यांनीही समाचार घेतलाय। आम्हाला वारंवार चॅलेंज केलं तर आम्हीही शांत बसणार नाही असा इशारा शिरसाटांनी दिलाय। तर या टीकेबाबत शिंदे मुख्यमंत्र्यांशी बोलतील असं सरनाईक म्हणाले। तर तोडीस तोड उत्तर देण्याची भाषा शंभूराज देसाईंनी केली आहे। गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। आमचे एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे प्रत्येकाला उत्तर द्यायला, त्यामुळे कुणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळं आहोतच ना। एकनाथ शिंदे आव्हान देतात खच्चीकरण करण्याचं, मला नाही वाटत की एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान देत आहे। शेवटी एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचे नेते आहेत। ठीक आहे, मी पण माननीय गणेश नाईक साहेबांचं विधान माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे। त्याला जसं त्यांच्या पक्षाने परवानगी दिली तर ते काय करतील ते जसं बोलले तसं आमचे नेते आमच्या पक्षाने जर आम्हाला परवानगी दिली आमच्या पक्षानं तर आमची भूमिका तशीच राहील।
हे बघा, राजकारणामध्ये कोण कोणाला कमी नसते. जर एखाद्यानं कोणाला संपवायची भाषा केली तर समोरचं काय हाताची घडी घालून गप बसणार नाही. त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार. त्यामुळे जरतरचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. जेव्हा केव्हा त्यांचा पक्ष त्यांना परवानगी दिली आणि त्यांची काय भूमिका ती ठरवतील, तेव्हा तशाच थोडीच भूमिका आमचा पक्ष सुद्धा आमच्या पक्षास्तरावर आम्ही घेऊ. तर हे होते शिवसेनेचे मंत्री ज्यांनी गणेश नाईकांचा समाचार घेतलाय. तर दुसरीकडे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईकांवर जहरी टीका केली आहे. इतकंच नाही तर गणेश नाईकांना श्वानाची उपमा देत त्यांच्या चारित्र्यावर देखील ज्योती वाघमारे घसरल्यात. अलीकडे गणेश नाईकाचा एकच धंदा झालाय की रोज उठायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांवर भुंकायचं. पण लक्षात ठेवा, हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार. आणि मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगायचंय की लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा, नाहीतर आम्ही जरी महायुतीत असलो तरी या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युन्सिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा हे लाडक्या बहिणींना चांगलंच माहिती आहे. ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक आहेत. आणि अशा या नाईकाचे सगळे काळे धंदे बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. गणेश नाईक, अवकातीत राहा. तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे. अरे, ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाहीत ना, त्यांनी आमच्यावरती बोलूच नये. ज्योती वाघमारे यांच्या या जहरी टीकेनंतर त्यावरून नवाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश नाईक विरुद्ध शिंदे या वादाला वेगळं वळण देखील मिळू शकतं. पण एकंदरीत निवडणुकीनंतर सुद्धा गणेश नाईक आणि शिंदेंमधून विस्तव जायला तयार नाहीये. पण दोघांचेही पक्ष युतीत आहेत, सरकारमध्ये आहे आणि दोन्ही नेते एकाच सरकारमध्ये मंत्रीही आहेत. त्यामुळे हा संघर्ष आता किती टोकाला जातो आणि त्यात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची वेळ येते की दोन्ही नेते एकमेकांशी येत्या काळात जुळवून घेतात हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी मुंबई.